बातमी आता सविस्तर आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात तातडीची बैठक बोलावू असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। नाशिकच्या विश्व मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांचं हे आश्वासन आहे। नाशिकमधील कांदा प्रश्नावरून शेतकरी एकीकडे नाराज आहेत तर दुसरीकडे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आम्ही पाठीशी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। नाशिकमध्ये आम्ही आल्यानंतर नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न देखील सुरू आहे आणि काही लोकांनी आज माझी गाडी अडवण्याचं ठरवलं होतं। दुर्दैवाने माझी गाडी निघून गेली, त्यामुळे त्यांचा कार्यक्रम काही होऊ शकला नाही, म्हणून त्यांची क्षमा मागतो की तुमचा कार्यक्रम होऊ शकला नाही, तुम्ही माझी गाडी अडवू शकला नाहीत, पण तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे। त्यामुळे मला आजच भुजबळ साहेबांनी, गिरीश भाऊंनी, दादा भुसे सगळ्या मंत्र्यांनी आज नाशिकच्या कांद्यावर बैठक घ्या अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे। त्यामुळे लवकरच ती बैठक घेऊन दरवर्षी आपण काही ना काही तोडगा काढतो, तसा तोडगा हा आपण निश्चितपणे कांद्यावर काढून आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न आपण करू। तर हा व्हिडिओ तुम्ही आता बघितलेला आहे देवेंद्र फडणवीस यांचा, आणि या गोष्टीला म्हणजे हा 27 फेब्रुवारीचा व्हिडिओ आहे। देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये सांगितलेलं होतं की आम्ही कांद्याचा प्रश्न हा सोडवू, काहीतरी दिलासा शेतकऱ्यांना देऊ, परंतु आजपर्यंत आजचा सूर्य उगवून झाला तरी म्हणजे या गोष्टीला 15 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याबद्दल कुठलीही बैठक घेतलेली नाही। शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेले, शेतकऱ्यांना आजचे दिन दाखवलेले। तर हे सगळं कशामुळे झालेलं आहे? आपल्या मूर्खपणामुळे झाले। आणि हा जो प्रयत्न केला होता देवेंद्र फडणवीस यांना अडवायचा, तो गणेश निंबाळकर यांनी केलेला होता। त्या गणेश निंबाळकर यांची मला म्हणजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांची दया आली पाहिजे, हेच कळत नाही। ज्या गणेश निंबाळकर यांनी कायम शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरले, प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर, त्यांना चांदवडच्या जनतेने पाडलं विधानसभेत आणि भाजपच्या उमेदवाराला निवडून दिलं। जो उमेदवार निवडून आल्यानंतर म्हणजे आताच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा शेतकऱ्यांबद्दल गोड शब्द बोललेला नाही, म्हणजे वास्तविक तो निवडून पण या गोष्टीवर आला नव्हता, हिंदू मुस्लिम करूनच आला होता। आणि मला गणेश निंबाळकर यांच्या बद्दल दया अशी येते की जे लोक तुमच्यासाठी जे पुढे यायला तयार नाही, तुम्हाला एक मत द्यायला तयार नाही, एक मत द्यायला तयार नाही, त्यांच्यासाठी तुम्ही रस्त्यावर येता, लाठ्या काठ्या खाता, पोलिसांचे गुन्हे स्वतःवर दाखल करून घेता, ते गुन्हे दाखल झाल्यानंतर कोर्टात फेऱ्या मारायची तुमच्यावर वेळ येते। तर एवढं सगळं तुम्ही करता कशासाठी? लोकांना म्हणजे त्यांचे प्रश्न मांडणारे नकोय, तर त्यांना भावनिक ब्लॅकमेल करणारे लोक पाहिजे। त्या तुमचा जो चांदवडचा आमदार आहे आहेर, त्याच्यासारखी किंवा भारतीय जनता पार्टी सारखी एकदा 15 दिवस तुम्हाला भावनिक इमोशनल ब्लॅकमेल करायचं, खोटं हिंदू मुस्लिमचं भेव दाखवायचं, आणि मतं पाडून घेतल्यानंतर निवडून आल्यानंतर जनतेच्या ढुंगणावर लाथ मारायची। हा पॅटर्न जो वापरेल तोच निवडून येऊ शकतो, किंवा त्यालाच चांगले दिवस। गणेश निंबाळकर, मला तुमची दया येते। लोक इतकं तुम्हाला म्हणजे तुम्ही लोकांसाठी एवढं करून सुद्धा लोक तुमच्यासाठी जर एक मत तुम्हाला देत नसतील, तर तुम्ही ह्या भानगडीत पडू नका। यांना असंच सडक पडू द्या आणि यांना असेच शेतमालाला कमी भाव मिळाले पाहिजे। यांच्या ढुंगणावर म्हणजे शेतकऱ्यांच्या ढुंगणावर देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी अशाच लाथा घातल्या पाहिजे। हे ह्याच लायकीचे, हीच यांची लायकी आहे, आणि यांना हेच पाहिजे, स्वतःच्या ढुंगणावर लाथा मारून घ्यायची। वरून हे म्हणणार नाही माझं ढुंगणच दुखत होतं, बरं झालं देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या ढुंगणावर लाथ मारली। अरे तो एवढा गणेश निंबाळकर तुमच्यासाठी रस्त्यावर उतरतो, तुम्ही त्याला मत नाही केली, आणि तो स्वतःवर लाठ्या काट्या खातो। आता हा देवेंद्र फडणवीस बघा, निघून गेला 27 फेब्रुवारी नंतर नाशिक मधून, बैठक घेणार होता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा कांदा प्रश्न, परंतु त्यांना एक शब्द सुद्धा काढलेला नाहीये त्याच्यानंतर। अगदी म्हणजे पुन्हा तो विधानसभेचं अधिवेशन चालू आहे त्याच्यात सुद्धा बोलला नाही।
आणि कुठलाही भाजपचे आणि राष्ट्रवादीचे बरेच आमदार निवडून आलेले नाशिकमधून असेल किंवा पूर्ण राज्यातून, परंतु कोणीही कांद्याबद्दल बोलायला तयार नाही. कारण लोकांना फक्त एकच हौस आहे, ती म्हणजे ढुंगणावर लाथा खाण्याची. तर अशाच लाथा खा. 15 दिवस होऊन सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याबद्दल कुठलीही मीटिंग घेतलेली नाही. मीटिंग घेतो म्हटलेला होता, शेतकऱ्यांना दिलासा देतो म्हटलेला होता, परंतु दिलेला नाहीये. त्याबद्दल शेतकऱ्यांचं अभिनंदन. असे ढुंगणावर लाथा खा. आणि तुमचे जर याच्याबद्दल काही तक्रारी असतील, हे व्हिडिओबद्दल कमेंट असतील, सूचना असतील काही, तर त्या अवश्य खाली कमेंटमध्ये करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू द्या, ज्यांच्या ढुंगणावर लाथा बसलेल्या आहे. कांद्याला 500-600 रुपये भाव मिळून. धन्यवाद.